आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चारू, मला आणि अक्षराला जे हवं होतं ते झालं शेवटी। आपली शाळा सेफ झाली चारू। भुवनेश्वरीनं कागदोपत्री सगळं लिहून दिलंय। वाटलं नव्हतं ग ती असं कधीतरी करेल म्हणून। आता केवळ लग्नासाठी म्हणून ती हे सगळं करायला तयार होते। तिच्या मनात काय लपलंय हे या क्षणापर्यंत मला माहिती नाहीये, पण अक्षरा जसं म्हणते तसं स्ट्रॅटेजीनं वागून आम्हाला ज्या गोष्टी करवून घ्यायच्या त्या करून घेणार तिच्याकडून। आजपर्यंत चांगलं वागलो, रागावलो, थेट वागलो, सरळ सोट बोललो, पण त्यापुढे कधी झुकली नाही ती। पण आता जेव्हा तिच्या पद्धतीनं आम्ही वागतोय तेव्हा झुकते। आता आपल्या अधिपतीचा संसार वाचेल चारू। त्यातली पहिली पायरी तरी आम्ही पार केली आहे। शाळा सेफ झाली आहे। आता पुढची स्टेप ती मला घ्यावी लागेल। ताई, अगं तू मास्तनीला समज लिहून दिलंस कागदावर? ताई, अगं तू तू लई घाई केलीस असं वाटत नाही का ग तुला? नाही म्हणजे तसं नाही, मी चंचीशी बोलले तर मला चंचीनं सांगितलं तर मावशीनं लई घाई केली। म्हणजे काय होतं, कागदावर लिहून दिलं का नाही का आपण शब्दात अडकतोय ताई। म्हणजे तिनं का नाही नुसतं लिहून देतो असं म्हणलं असतं तरी चाललं असतं। हे बघ दुर्गे, आम्ही जर का त्यांना लिहून दिलं नसतं तर त्या घरला यायला तयार झाल्याच नसत्या। त्यांनी त्यांच्या मागण्या सगळ्या मांडल्या, आम्ही वय म्हणलं, झाला इशय संपला। आता त्या इशयावर चर्चा न ग। ताई तुला सांगू, मला का नाही एक वेगळीच भीती वाटायली बघ। कसली? म्हणजे बघ की आता तू समजा कागदावर तिला लिहून दिलंय म्हणल्यावर ती या घराची मालकीण होणार, मग आपल्या डोसक्यात मिरं वाटणार ताई ती। दुर्गे, मला त्या शंका काढू नगस, कळलं ना? आणि आमचं डोसकं उठवू नगस। तुला जे काम सांगितलंय का नाही ते कर जा। कसलं काम ताई? कसलं काम काय? आम्ही त्यांच्या मागण्या मान्य केल्यात, आता त्या घरला येतील। त्या घरला आल्यावर आपली काहीच तयारी नाही असं नका व्हायला, लग्नाची तयारी नको करायला। जो मुहूर्त आम्ही काढलाय त्या मुहूर्तावर आमचं लग्न लागलं पाहिजे। जा दुर्गी, लई कामं आहेत ती कामं कर। ते डेकोरेशन वाल्याशी बोल, त्या केटर वाल्याशी बोल, सगळी कामं पटपट कर आणि आम्हाला कळव काय ते। हा, आमचं लग्न एकदम थाटामाटात व्हायला पाहिजे काय? वय ताई, तू म्हणशील तसं करते मी। आणि हो, त्या गुजरीतल्या सराफ्यांशी बोललोय आम्ही, आम्हाला त्यांच्याकडून दागिने करून घ्यायचे, आम्ही त्यांना फोन करतो। तू जा, बघतो काय करायचं ते। ठीक आहे ताई। मोठे मालक तुम्ही? हा म्हणजे बोलायचं होतं जरा मला। मग आम्हाला बोलवायचं की आम्ही आलोच तुमच्या खोलीत। बोला की दुर्गी, तू काय तू उभी लाग की कामाला, लग्नाच्या तयारीला जा लवकर। वय ताई। बोल। तू लग्नाची तयारी सुरू केलीस पुन्हा? वय म्हणजे आता आम्ही सुनबाईंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, त्या आता घरला येतील असं नको व्हायला। त्या घरला परत आल्या आणि आपली काहीच तयारी नाही। आम्हाला ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न करायचंय। हा, त्याच संदर्भात जरा बोलायचं होतं म्हणून आलोय मी। काय? मी एक महत्वाचा निर्णय घेतलाय। आता कसला निर्णय? तुम्ही उगा आम्हाला टेन्शन देऊ नका हो। आम्ही आता सगळे मुद्दे तुमचे सॉल्व्ह केले, सगळं शांत केलंय। आता काहीतरी नवीन मुद्दा काढून आम्हाला काहीतरी टेन्शन देऊ नका। सांगा बरं काय? आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं केलं का नाही? हा, म्हणजे तुम्हाला अधिपतींना आणि सुनबाईंना शाळा बंद करायला नग होती नाही का? मग आम्ही तो निर्णय मागं घेतला का नाही? मग आता आणखीन तुम्ही कसला निर्णय घेतलाय सांगा की आम्हाला, उगा आम्हाला टेन्शन देऊ नका हो। नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, फक्त एक म्हणणं आहे माझं। तेच म्हणणं म्हणजे तेच काय म्हणणं आहे ते सांगा की, आता खरंच आणखीन टेन्शन यायला लागलो आम्हाला। अगं मी सांगितलं तुला, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये। हा फक्त माझं जे म्हणणं आहे, मला त्याच्यासाठी तुझीही सहमती हवी आहे। सहमती? कशाला सहमती हवी? मला थाटामाटात वगैरे लग्न नाही करायचं। म्हणजे मागच्या वेळेला तू जे ठरवलं होतंस ना की सगळं पाहुणे रावळे बोलवून, अर्ध्या कोल्हापूरला बोलवून लग्न वगैरे, तसं नकोय मला। मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय। म्हणजे आपण कोर्ट मॅरेज रजिस्टर लग्न करूया ना। आणि काळजी नको करू, तू जो मुहूर्त ठरवलायस, जो दिवस ठरवलायस, त्याच मुहूर्तावरती त्याच दिवशी होईल सगळं। पण आपण कोर्ट मॅरेज करूया। हा, मी सगळं बोलून ठेवले, त्याच दिवशीचं सगळं नियोजन मी करतोय। अहो पण म्हणजे आम्ही लग्नाची सगळी तयारी केली आहे, डेकोरेटर, केटरर, पत्रिका सगळं झालंय, सगळे। मग हे सगळं आपण छोट्या लेवलला करूया ना, घरच्या घरी करू, हेच सगळं करूया, आटोपशीर करू। आम्हाला थाटामाटात लग्न करायचं होतं
आमची हौस होती. नाही, मला मान्य आहे तुझी हौस आहे वगैरे, पण तूही समजून घे ना, भुवनेश्वरी, माझं हे काही पहिलं लग्न नाही आहे. हे दुसऱ्यांदा मी बोल्यावर उभारायला चाललोय. आणि कुठल्या वयात आपण हे सगळं करतोय, म्हणजे तो एक प्रश्न आहे. शिवाय ते मागच्या वेळेला जे काही लोकांच्या समोर सगळं तमाशा झाला, मला ते तसलं काहीच नकोय. मला ती शक्यताच ठेवायची नाहीये. म्हणून म्हटलं की आपण ते घरच्या घरी म्हणजे रजिस्टर करूया, पण आपल्या आपल्यात करूया. ठीक आहे, करू आपण रजिस्टर लग्न. आमची काय हरकत नाही. तुमच्या मनासारखं होऊ दे, फक्त लग्न होऊ दे म्हणजे झालं. आमची काय हरकत नाही, आमची सहमती आहे याला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं तुमच्या मनासारखंच होईल. तुला हे मी जे म्हणतोय सगळं मान्य आहे? खरंच मान्य आहे? आम्ही ठरवलंय जास्त चर्चा करत बसायचं नाही. ज्याला जे हवंय ते देऊन टाकायचं आणि पुढं जायचं. तिथंच गिरवत बसायचं नाही. करू आपण रजिस्टर लग्न करू. घरच्या घरी का होईना आम्ही सगळी तयारी करतो. फक्त एकच इच्छा आहे, सोनबाईंनी लवकरात लवकर घरला परत या. मॅडमनी मला जे जे हवं होतं ते सगळं लिहून दिलं. काय म्हणजे तुला जे हवं होतं ते सगळं मान्य केलं का? ते रात्री वकिलांनी जो ड्राफ्ट पाठवला होता ते सगळं मान्य केलं का त्यांनी? सगळ्या मागण्या मान्य केल्या. अगं अक्षरा, आपण रात्री ते प्ले स्कूल बद्दल बोललो तेही मान्य केलं का? हो. अगं बाई, अगं केवढी आनंदाची बातमी आहे ही. विद्या, अगं इतक्या सहजतेने त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या, म्हणजे याच्या मागे त्यांचा काहीतरी अजेंडा असणारच ना. अजेंडा काही नाही बाबा. अजेंडा एकच आहे त्यांचा की त्यांना बाबांशी लग्न करायचंय आणि त्या लग्नासाठी काहीही करायला सध्या तयार होत आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना बाबा, या 10 दिवसांमध्ये सगळं ठीक होईल. माझं आणि अधिपतींचं नातं पूर्ववत होईल, आमचा संसार नीट सुरू होईल. आता मी हे प्ले स्कूलचं म्हणते ना, ती मागणी जर भुवनेश्वरी मॅडमनी मान्य केली ना, तर मग माझ्या सगळ्या मागण्या मान्य होतील बाबा. मग मी अधिपतींना लवकरच बाळाबद्दल सांगेन आणि मी घरी जाऊ शकेन परत. म्हणजे तू परत त्या घरी जाणार? हा, म्हणजे आता सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत आहेत ना बाबा, तर मग का नको जाऊ मी? माझं घर आहे ते बाबा, माझी माणसं आहेत. अक्षरा, तू त्यांना आपली माणसं मानतेस, पण त्यांना तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही. असं नाही बाबा, देणं घेणं नाही असं कसं म्हणता तुम्ही? बघा ना, इतके दिवस माझं आणि अधिपतींचं बोलणं होत नाहीये, आमची भेट झालेली नाहीये, पण त्यांनी मला सपोर्ट करणं नाही थांबवलंय, मला मदत करणं नाही थांबवलंय. आणि असाच सपोर्ट आम्ही एकमेकांना नेहमी करत राहणार आहोत. तो नाही थांबवणार आम्ही कधीच. आहो, आता ना आपण नको अडूया तिला. ती म्हणते ना सगळं ठीक करणार आहे म्हणून. मग तिला करू देत ना काय करायचं ते. हे बघा, भुवनेश्वरी मॅडमनी कसं का होईना अक्षराच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत ना. मग आपण कशाला अडून धरतोय? तुम्हीच म्हणता ना, गोष्टी जास्त ताणल्या की तुटतात.